सत्या, सत्या, सत्या उठ. हे बघ ऊन डोक्यावर आले, उठ. काय झालं? चल उठ. हे बघ आता डोळे पण उघडलेस. ठीक आहे, तुला उठायचं नाही ना, मीच पडते तुझ्या बाजूला. सत्य, आता खरं खरं सांगा मला, ते गुलाबाचं फूल पप्प्यासाठी होतं का माझ्यासाठी? ते पप्प्यासाठीच होतं. सत्या, आता माझी शपथ घेऊन सांगा, ते फूल माझ्यासाठीच होतं ना? वाघमारे, तुम्ही ना मला एकदम पेचातच टाकलं बघा. होय, ते फूल तुमच्यासाठीच आणलं होतं मी. सत्या, हे तुझ्यासाठी. वाघमारे बी मला गुलाबाचं फुल देतात, म्हणजे मला त्यांच्याबद्दल जे वाटतंय तेच त्यांना माझ्याबद्दल वाटतंय. म्हणजे तुमच्या मनात बी वाघमारे, माझ्या जवळ असला की तुम्ही अशा लगेच नका ना निघत जाऊ. का? कारण तुम्हाला कितीदा मी बघितलं ना, तरी माझं मनच नाही भरत बघा. का? असं का होतंय? कारण मी प्रेमात पडलोय ना तुमच्या. मी एवढ्या प्रेमात पडलोय की आता फक्त तुम्हीच सावरू शकता मला. वाघमारे, आता तरी सांगा ना, नक्की काय आहे तुमच्या मनात? मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. मी काय विचारतोय, नक्की काय आहे तुमच्या मनात? उत्तर दिल्याबगैर जाऊ देणार नाही मी तुम्हाला. बया, झोपलेत होय अजून? थांबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही.
भैया भाऊजी असं का थांबवतात मला? आता खरं खरं सांगा, काय आहे तुमच्या मनात? भैया मनात माझ्या कुठं काय काय होतंय भाऊजी? पण माझ्या मनात तर आहे ना. मी आधीच सांगितलं की तुम्हाला, माझं लई प्रेम आहे बघा तुमच्यावर. भैया भाऊजी काय होतंय? भाऊजी काय बडबडताय? मम्मी मम्मी सपना वहिनी, सपना वहिनी कशाला आल्या होत्या आणि मम्मीच्या नावानं कशाला बरडतात? तात्यासाहेब, जाहिरातवाल्यांना आपण लाखभर रुपये दिलेत आणि फटाक्यासाठी कार्यकर्त्यांना 30,000 रुपये दिले होते. फ्लेक्ससाठी आपण 3 लाख रुपये दिलेत. नाही, खर्च करा, भरपूर खर्च करा, पण योग्य ठिकाणी खर्च करा. हा, त्या सत्याला थोडे पैसे देत चला. हो, ते देतोच आहे तात्यासाहेब. पण एक तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे किंबहुना तुम्हाला माहितीही असेल, सत्या फारसं काही लक्ष देत नाही कामात. नवीन लग्न झालंय त्याचं, आपल्या काही पर्याय आहे का? दुसरं कोणी आहे का आपल्याकडे? जावं निवडणुकीच्या तोंडावर माझं कान भरू नका, जा काम करा. बघा, ठीक. जाधव साहेब, तात्यासाहेब जाधव साहेब आलेत. बोलवा इकडे. इथं मग अहो, जनतेचे सेवक आहोत आम्ही. बोला, काय लपछुपी कशाला पाहिजे? कारभार कसा पाहिजे? पारदर्शक. या हो, या जाधव, कम इन. या ना. नमस्कार तात्यासाहेब. नमस्कार नमस्कार. काय जाधव साहेब, गरिबाची सुरक्षा वाढवता की काय? काय काम काढलंय? अहो तात्यासाहेब, लाजवताय तुम्ही. खरं तर तशी परिस्थिती पुन्हा कधीही येऊ नये याच्यासाठीच आम्ही प्रयत्न आणि प्रार्थना करतो. मी तुमचे आभार मानायला आलो होतो. माझा एक खबरी आहे आबू, तो किडनॅप झाला होता आणि मंजूकडनं समजलं की तुम्ही दिलेल्या माहितीमुळे तो सापडला. आणि हो, त्या अबूला फक्त एवढंच माहिती होतं की त्याचं अपहरण झालंय. आणि ज्या लोकांनी अपहरण केलं होतं त्या लोकांना जेव्हा कळलं की तुमची लोक त्याला शोधतायत, तेव्हा ते घाबरले आणि त्याला काहीच न करता सोडून दिले. विश्वास, विश्वास, केवळ जनतेचा आमच्यावर असला विश्वास आहे हा सगळा. आणि उद्या समजा मी निवडून जरी नाही आलो ना, तरी हा विश्वास असाच राहील शाबूत. माझी लेक मंजू, तिचे आभार मानायला पाहिजेत मी. मग तुमची ती पोलीस असेल, पण माझी मुलगी आहे ती. बरोबर आहे तात्यासाहेब. खरं तर तुम्ही इतर राजकारण्यांसारखे नाही आहात आणि समाजकारणातही तुमचा मोठा सहभाग आहे. आणि आत्ताच नाही, तुम्ही नेहमीच पोलिसांची मदत केली आहे. काय आता आमचा स्वभाव तसा आहे, मी त्याला काय करणार. पण हा तुमच्याच खात्यातले काही लोक आहे ज्यांना आमचं हे वागणं पसंत पडत नाही, हे का? हो, तसं नाहीये तात्यासाहेब. ते काय आहे की आधीच्या राजकीय लोकांचा थोडा वाईट अनुभव आहे, त्यामुळे त्या दिवशी. पण आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही त्या राजकीय लोकांसारखे नाहीयेत, थोडे वेगळे आहात आणि पोलिसांचीच मदत करता. थँक्स. उत्तम. आता आलाच आहात ना, माझ्या हातचे गरमागरम भजी खाऊन जा तुम्ही आता. खरं तर तुमच्या आग्रहाचा आदर ठेवायला आवडलं असतं, पण आम्ही ड्युटीवर आहोत ना. प्रोटोकॉल, आचार संहिता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॅरी ऑन. तात्यासाहेब, तुमचे पुन्हा एकदा आभार. येतो आम्ही. नमस्कार. स्नेह आहेच, वृद्धिंगत व्हावा. या. मम्मी अरे तपने, माझ्या नावाने हाक मारायला काय जीव जातो काय तुझा? सत्या भाऊजी. काय 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 सत्य भाऊजी, आता पुढे बोल की. अगं, खोकलं.
देवानं तोंड दिलं त्याचा वापर कर की नीट. बोल की तोंड ना. काय येड लागलं काय? हो मला नाही सत्या भाऊजींना येड लागले असं सांगते मी. सत्याला येड लागलं असं का बोलतेस? हो झोप येत का नाही रोमॅन्टिक रोमॅन्टिक बोलतायत काहीतरी. कोणाला तरी प्रपोज केलंय त्यांनी. काय हे सपनी नीट सांग काय झालंय ती. अहो सकाळी का नाही सत्या भाऊजींसाठी चहा घेऊन गेले होते तेव्हा झोपलेलेच होते. मी आधीच सांगितलं की तुम्हाला माझं लई प्रेम आहे बघा तुमच्यावर. मम्मी आणि काहीतरी बोलत बी होते का मला तुमच्याविषयी लई वाटतं, माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे, तुमच्या मनात काय असं काय 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 बोलत होते बघा. सगळं आता आठवत नाही मला पण सगळं रोमॅन्टिकच होतं बघा. सपने कोण आला असेल त्याच्या सपनात? बया ऍक्सिडेंटल जाऊ बया असतील का? हे सपने तू समजा ऐकलंयस ना मग सत्याने त्या निर्भरचं नाव घेतलं का कुठं? थांबा आठवते. अयो नाही 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 म्हणजे नाव नाही घेतलं बघा त्यांनी पण ते प्रेमात पडलेत कोणाच तरी हे फिक्स आहे बघा. आता त्या सटवीचं नाव नेबळट आहे का ते अजून दुसरी कोण आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. पण आपल्याला कसं कळणार मम्मी? कळणार. ह्या माया सुर्वेला नक्की कळणार. सपने बल मेरा फोन लाव आणि मला मम्मीने अर्जंट बोलवले. हा लावते. पोलिसांचा अपहरण झालेल्या खबऱ्याचा आमदार तात्यासाहेबांच्या मदतीने शोध. ही बातमी कोणी दिली? मी तर नव्हती दिली, मग कोणी दिली? गुड मॉर्निंग पंकजा. एक मिनिट खरंच कर. ही बातमी तर मी नव्हती दिली, तुम्ही दिली होती का? नाही मी पण नाही दिली. ओके तुम्ही जावा. ठीक आहे. मग कोणी दिली मग? पंकजदा आवरलं का तात्यासाहेबांचं? हो येत आहेत, एक 5 मिनिटात येतील खाली. फक्त मला सांग, ही बातमी तू दिलीस? होय मीच दिली बातमी, स्वतःच्या हाताने मजकूर लिहिलाय मी. अरे पण कुणी सांगितलं होतं तुला? अरे जरा विचारायचं ना तात्यासाहेबांना, नाहीतर मला विचारायचं. आता तात्यासाहेबांनी जबाबदारी दिली ना माझ्यावर प्रचार प्रमुखाची. अरे म्हणून तू काही करशील का? अरे जर या बातमीचा विरोधकांनी वेगळा अर्थ घेतला तर? वाघमारेंमुळे गप बसायला लागते, नाहीतर या पंकजचा कार्यक्रम इथंच फिक्स केला असता. पण आता तात्यासाहेबांनी चांगलं काम केलंय म्हणल्यावर लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ना. अरे तू म्हणून काही करशील का? जरा विचारायची काय पद्धत असते की नाही? अरे कसला गोंधळ चाललाय सकाळी सकाळी? काय चाललंय रे? काय झालं? हे बघा तात्यासाहेब, पेपरमध्ये काय छापून आले ते त्या सत्याने दिली बातमी. तात्यासाहेब एक प्रचार प्रमुख म्हणून मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. तर तुम्ही पोलिसांची मदत केली, मग त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळालं पाहिजे ना. उत्तम, अतिशय उत्तम. माझ्या डोक्यात सुद्धा नाही आली कल्पना. म्हणजे तुझ्या बुद्धीचा कधी कधी मला हेवा वाटतो. खरं तर हे तुला सुचायला पाहिजे, आणि ज्याला सुचलंय त्याला जावतोयस तू. सॉरी बट सॉरी बट सॉरी. काय गरज नाही त्याची. ते झालं झालं, कामाला लागा आता. विरोधकापेक्षा वरचं ठरलं पाहिजे आपण, कळलं काय? तात्यासाहेब आणि मला माफ करा, मी तुमची परमिशन न घेताच ही बातमी दिली. मला वाटलं की महत्वाची बातमी आहे तर वेळ घालवायला नको. आणि माफी कसली मागतोय? उलट चांगलं काम केलंयस, तुझे आभार मानले पाहिजेत आम्ही. तात्यासाहेब अजून एक गोष्ट मी तुम्हाला न विचारता केली. पत्रकार परिषद बोलवली आहे, त्यात बोलायचंय तुम्हाला. उत्तम उत्तम. बघा असं पाहिजे काम. याला म्हणतात प्रचार प्रमुख. ठीक आहे, तयारी करतो. येतो तात्यासाहेब. अरे हे, पत्रकार परिषदेची तयारी करतो.
पंकज, एक वेळ तुझं मन दुखावलं तरी चालेल, सत्याचं मन दुखावता कामा नये. राहील ध्यानात. हो तात्यासाहेब. ठीक. नमस्कार, मी सत्यजित सुर्वे, तात्यासाहेब मोहिते यांचा प्रचार प्रमुख म्हणून मी तुम्हा सर्व पत्रकारांचे इथे सहर्ष स्वागत करतो आणि आता पत्रकार परिषदेस सुरुवात करावी ही विनंती करतो. तात्यासाहेब, राजकारणी लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करतात हे मला माहिती होतं, परंतु आपण याला छेद देत थेट पोलिसांनाच मदत केली. नाही नाही, मदत असं नाही हो. हे पोलिसांनी माझ्यावर जे उपकार केले होते त्याची एक छोटीशी परतफेड करण्याचा माझा प्रयत्न आहे. मध्ये माझ्यावर हल्ला झाला होता, माझ्या लेकीने वाचवलं होतं, पण शेवटी ते पोलिसच की. फक्त एक परतफेडीची भावना आहे त्याच्या पाठीमागे, मदत वगैरे काय. तात्यासाहेब आम्हा कार्यकर्त्यांना नेहमी सांगतात की पोलिसांशी नीट वागा, त्यांचा सन्मान करा. तात्यासाहेब मोहितेंसारखे आमदार आपल्या साताऱ्याला लाभले हे आपलं खरंच भाग्य आहे. आणि त्यांच्या शिकवणीतून आम्ही एक नवीन उपक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे मी पोलीस मित्र. आणि या उपक्रमाची सुरुवात म्हणून मी हा पहिला बॅच तात्यासाहेबांना देऊ इच्छितो. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आणि तुमच्या या उपक्रमाला बळ मिळावं म्हणून दरवर्षी जो कोणी उत्तम पोलीस मित्र म्हणून काम करेल त्याला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह आता जाहीर करतो मी. आता ही पत्रकार परिषद इथंच संपली असं मी जाहीर करतो. बंगल्यामध्ये तुम्हा सर्वांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय केली आहे, तर तुम्ही सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. अतिशय सुंदर कल्पना आहे. तात्यासाहेब, अहो ही कल्पना माझी नाही, वाघमारे मॅडमची आहे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुम्हा दोघांचं कौतुक. अशा नवनवीन कार्यक्रमाची आपल्याला फार गरज आहे. सांग तुझ्या बायकोला, म्हणजे आमच्या मुलीला. होय. मंजुताई चहा घे. चहा दे मंजुताईसाठी. काय नको मला तुझा चहा, तूच पी. काय झालं मंजुताई, एवढं का भडकली? मग काय करू? अरे प्रेमात पडलास, पोरगी पटवलीस आणि साधं बहिणीला कळवली बी नाही. आता ती पोरगी कोण आहे, कशी आहे, माझ्या भावाला नीट सांभाळेल का नाही ते बघायला नको? मी तर विचारायचं विसरले रे. तू बी मला काय सांगू नकोस. आता काय, सत्य चांगला मित्र झालाय, सगळं त्यालाच सांग तू. हा, सांग त्याला. अरे काय पप्पे शेठ, आपल्या मंजुताईने आपल्यासाठी काय काय नाही केलं सगळं विसरलंच होय. अरे वाटलं नव्हतं रे एवढं असं मंजुताईला अंधारात ठेवशील म्हणून. हे बरं मंजुताई, तुला सांगतो, ह्यांनी मला पण सांगितलं नाही अजून. अगं ह्याच्या टपरीवर दिवसभर पडून असतोय तुम्ही. पण लका मला वाटलं नव्हतं. तू आहे ना पप्या, तू ना लय हातल्या गाठी जायचं लागा तू. ते सोड पप्या, मला सांग, सत्यानं काल जे गुलाबाचं फुल आणलं होतं ते तुझ्या सांगण्यावरनं आणलं होतं ना, का त्यानं स्वतःच्या मनानं कुणासाठी आणलं होतं? खरं खरं सांग मला पप्या. अगं होय, अगं माझ्या सांगण्यावरूनच आणलं होतं त्याने फुल. माझी गर्लफ्रेंड आहे ना, तिला इम्प्रेस कसं करायचं हे तो दाखवणार होता म्हणून आणलं होतं. अच्छा, बघू रे जरा गर्लफ्रेंडचा फोटो दाखव. मला बी बघू दे जरा कुणासाठी एवढा जीव झरतोय तुझा. जाऊ दे की. दाखव फोटो. दोन चहा दे रे. हा, बस ए, ना. 2 चहा दे. हा,
मंजुताई ये का अरे पण ती दुसऱ्याच पोरासोबत आली की. अगं, ते बहीण भाऊ आहे. ह्या आधीमध्ये येत असते चहा प्यायला आपल्या इथं. ए पप्प्या, कसला चहा दिलास? चव तरी आहे का त्याला? पाणी बरं याच्यापेक्षा. अख्ख्या साताऱ्यात कुठे असला घाणेरडा चहा मिळत नसेल. अहो ताई, माफ करा दुसरा देतो. फेकून दे हे चार्जर दुसऱ्यांना स्पेशल बनवतो ताई. हे पप्प्या इकडे रे. ताई गर्लफ्रेंडला कोण ताई म्हणते वे? अरे छा, होय की पप्प्या ती नक्की तुझी गर्लफ्रेंड आहे ना? अग हा म्हणजे मॅडम तुला नंतर बघते. अरे बाबा, तुझ्या नादात बघ काय काय करायला लागलोय मी. अरे म्हणजे ताईने चांगलंच फायलावर घेतलं होतं मला. तिथं माझी फजिती झाली. मला तिच्याबरोबर नाही रे खोटं बोलायला आवडत. अरे होय, कळतंय मला, पण मी तर काय करू? हे बघ, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे का नाही ते अजून मला कळलेलं नाही. आणि जोपर्यंत मी स्वतः त्यांना माझ्या मनातलं सांगत नाही ना, तोपर्यंत सगळं लपवावं लागेल त्यांच्यापासून. तू जरा सहन कर माझ्यासाठी. अरे मग का वेळ काढतोय? घे देवाचं नाव आणि टाकी सांगून.